काही ठिकाणी असं आहे की नुसते रंगोट करून बिलं काढली ती, ज्याच्या घरी बंगल्याची काम आहे त्याच्या घरात 4-4 घरकुल आहे ती. माझं कमीत कमी 71 वर्षाचं वय आहे. गाडगेवाडी शाळा ते माझ्या घरापर्यंत मी रस्त्यात कॉलम मागितला, डांबरीकरण सिमेंट कॉन्क्रीट, आज जागा तिथं रस्ता नाही. पळशी गावातील ग्रामसभा नेमकी कधी? नागरिकांमध्ये संभ्रम, ग्रामसेवकांच्या कामावर प्रश्नचिन्ह. पळशी गावातील ग्रामसभेबाबत सध्या नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 13 तारखेला ग्रामसभा घेण्यात आली, मात्र गावातील अजूनही बऱ्याच नागरिकांना ग्रामसभा नेमकी कधी आहे याची माहिती नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. गावातील महत्त्वाच्या समस्या आणि नागरिकांच्या अडचणी ग्रामसभेत मांडल्या जाणे अपेक्षित असताना अनेक नागरिकांना ग्रामसभेची माहितीच मिळत नसेल तर त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचणार कशा, याच मुद्द्यावरून आता ग्रामसेवकांच्या कामकाजावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ग्रामसभा घेण्याची माहिती सर्व नागरिकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवली होती का? ग्रामसभेची प्रसिद्धी आणि सूचना देण्याची जबाबदारी नेमकी कशी पार पाडली? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता ग्रामपंचायत प्रशासनाकडून मिळणे गरजेचे आहे. दरम्यान पळशी गावातील नागरिकांनी आपल्या अडचणी आणि प्रश्न युवा मराठी न्यूज समोर बेधडकपणे मांडले आहेत. आता ग्रामपंचायत प्रशासन यावर काय स्पष्टीकरण देते याकडे पळशीकरांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी अविनाश विजय भोसले, युवा मराठी न्यूज प्रतिनिधी मानखटाव. आज पळशीमध्ये 13 ऑगस्ट रोजी जी ग्रामसभा घेण्यात येणार होती ती ग्रामसभा काही कारणास्तव रद्द करण्यात आली. कारण असं आहे की ग्रामस्थांना ग्रामसभेची तारीख आणि वेळ हे उशिरा कळवलं. खरं तर ग्रामसभेची तारीख ही 15 दिवस अगोदर लोकांपर्यंत पोहोचवायची असते, लोकांना कळवायची असते. अजूनपर्यंत कोणत्याही लोकांना की ग्रामसभा 13 तारखेला अजून काही लोकांना माहीत नाही. तर ग्रामसेवकाचं आणि सरपंचाचं जे काम आहे की बाबा 15 दिवस अगोदर सांगणं की ग्रामसभा आहे, जर हे लोकांपर्यंत ग्रामसभेचं टायमिंग सांगत नसते, वेळ सांगत नसते तर 100% यांनी काहीतरी, मी स्वतः वैयक्तिक म्हणतो. कारण तुम्हाला सांगतो की माझ्यासोबत जे लोक आहेत त्यांचं आपण म्हणणं थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार, मी शंकर देवकळे, माजी सरपंच पळशी. आज 13 ऑगस्ट रोजी नियोजित केलेली ग्रामसभा कोरोनाअभावी तहकूब झालेली आहे आणि तहकूब होत असताना एकंदरीत गावाचा विस्तार जास्त असल्यामुळे प्रसिद्धी करण्यास थोडं दिरंगाई लागली आणि त्या ठिकाणी असा निर्णय सर्व गावकऱ्यांच्या मते, जमलेल्या गावकऱ्यांच्या मते असं ठरलं की वाड्या वस्ती आणि इतर सर्वत्र स्पीकर आणि छोट्याशा गाडीच्या माध्यमातून प्रसार प्रसिद्धी देऊन नियोजित वेळेत भरपूर अशी मोठ्या प्रमाणात ग्रामसभा भरवण्याचे ठरवण्यात आलेले आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आजची 13 ऑगस्ट ग्रामसभा, हे ग्रामसभा अगोदर जाहीर व्हायला पाहिजे. ती या माजी सरपंचाला सांगितलं की इथं ग्रामसभेमध्ये ठरलं की पुढल्या रविवारी गुरुवारी घ्यायची, परंतु हीच ग्रामसभा मी इथं आल्यानंतर का गर्दी जमली म्हणून इथं आलो तर आज मला माहीत पडली. त्यांनी ग्रामसभा अगोदर जाहीर केल्याने सकाळी 9:30चं टायमिंग दिलेलं होतं. 11:30 एकही माणूस इथं आला नाही. यांचा काय नेमकं चाललंय की मला अनेक गोष्टी या ठिकाणी बोलायच्या होत्या. मी कमीत कमी 20 वर्ष घरफाळा भरतोय छपराचा. 20 वर्षात माझ्या मंडळीला घरकुल आलं नाही. काही ठिकाणी असं आहे की नुसते रंगोट करून बिलं काढली ती, ज्याच्या घरी बंगल्याची काम आहे त्याच्या घरात 4-4 घरकुल आहे ती. माझं कमीत कमी 71 वर्षाचं वय आहे. गाडगेवाडी शाळा ते माझ्या घरापर्यंत मी रस्त्यात कॉलम मागितला, डांबरीकरण सिमेंट कॉन्क्रीट, आज जागा तिथं रस्ता नाही. माझ्या शाळेला ब्लॉक मागितलं, त्याला ब्लॉक मिळाला नाही. गाडगे शाळेला वाडीला लाईट आज किती दिवस मागते, कोणची लाईट मला कुठं आहे, कशात ब्रेक केली ती लावून द्या. अनेक ठिकाणी बल्ब मागितलं, बल्ब सुद्धा मिळत नाही. नेमकं इथं चाललंय काय, त्या ग्रामपंचायतमध्ये कागदी मिळणं हाती आमच्या हातात काय सुद्धा नाही. ज्याला लागाय त्याला मिळतंय, आमच्या गोरगरिबाला काही सुद्धा मिळत नाही. तर ही ग्रामसभा ह्यानीच उकारली, ह्यानीच तकूब केली आणि पुढला गोरवार दिलाय. पुढला गोरवार दिलाय म्हणजे कमीत कमी सर्व ग्रामपंचायत सभा वाड्या वस्तीवर सर्व लोकांना कळायला पाहिजे आपण 8 दिवस ग्रामसभा आहे म्हणून, आणि ह्यानेच पालन करू नये म्हणून ह्यांनी सभा रद्द केली. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहू शकता की ग्रामसभा कशामुळे रद्द झाली, ग्रामस्थांचा संताप आपण पाहू शकता. आणि गुरुवारी होणारी ग्रामसभा ही जर पुढची ग्रामसभा जर या पद्धतीने अशा पद्धतीने होणार असेल